नमस्कार सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता परत चालू केलं आहे आपण 100 दिवसांचं डेली रुटीन टाकायचं. 100 दिवस. पहिलं पण मी केलं होतं 1 महिन्याचं. त्यातून काही फायदा झाला नाही. पण व्ह्यूज वगैरे वाढले आहेत. माझे शॉर्ट व्हिडिओपेक्षा लाँग व्हिडिओला चांगले व्ह्यूज जातात. म्हणून मी म्हणलं शॉर्ट व्हिडिओ पण टाकायचे आणि लाँग व्हिडिओ पण टाकायचे. लाँग व्हिडिओ परत चालू केले आहेत डेली टाकायला. आता थोडासा 8-9 दिवस गॅप झाला होता. मी गेलेली होती गावाकडं. तिकडं नाही जमत असं व्हिडिओ वगैरे बनवायला. तिकडचे लोक खूप नाव ठेवतात. काही पण करतात, काही पण करतात असं बोलतात. म्हणून मी तिकडं शूट वगैरे काही केलं नाही. थोडंफार जर कोणी नसेल तेव्हा थोडंसं आपलं रेसिपी वगैरे बनवली तर त्याच्यात थोडंसं टाकलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ 1-2. जास्त नाही टाकता येत तिकडे गेल्यावर. आता कालपासून आलेली आहे. आता आले तर घरात सगळं आता आवराआवरी करावीच लागते. आपण कुठं गेलो 8 दिवस की घर पार आपलं घाण होऊन जातं. सगळीकडं धूळच धूळ झालेली होती. आता सकाळी काही काय बनवायचं चाललं होतं विषय. रात्रीचं थोडंसं वरण-भात पण होतं आणि त्यांनी थोडीशी वांग्याची भाजी खाल्ली नव्हती. मग वांग्याची भाजी तशीच होती. मला वाटलं होतं कमी पडेल म्हणून मी वरण वगैरे करून ठेवलं होतं. मग आता रियांशिकाचा 2-3 दिवस झाला नाद चालू आहे. ताई पण माझी व्हिडिओ टाकती. मग त्यांनी काल सँडविच बनवलं होतं. ते बघून तिला पण खायचं मन झालं. मग तिने काल नादच लावला होता, आजच बनव, आजच बनव. पण घरात सगळं साहित्य नव्हतं. बटर चीज वगैरे होतं, पण आलू वगैरे नव्हते. मग म्हणलं भाजीपाला पण नाही आहे. मग भाजीपाला घेऊन आले होते काल. म्हणलं मग आज सकाळी काही नाही, थोडंसं ते काही आहे. रियांशिकाचे पप्पा लवकर जाणार होते, काम चालू आहे तिकडं म्हणून. आणि सकाळी सकाळी गेलं तर लोक भेटतात कामाला, नाही तर मग अख्खा दिवस वाया जातो. म्हणून मग सकाळी त्यांनी म्हणले मला काहीतरी नाश्त्याला दे. म्हणलं आता रियांशिकाचा पण नाद आहे. मग काही नाही, बटाटे वगैरे घेतले होते उकडून. म्हणलं आता हे खाऊन जातील नाश्त्याला गरम गरम. रियांशिका पण खाईल. तिचा नाद चालला होता करायचा. मम्मी बनव ना, मम्मी बनव ना. बनवल्याच्या नंतर 1 किंवा अर्धच खाते, जास्त नाही खात. पण तिचं आधीच असतं की तू म्हणली होती ना तू बनव, मग तू काहून नाही बनवत. म्हणून मी म्हणलं जाऊ दे, आता तिला खायचंच आहे तर बनवावं. खाऊ खाऊ नाही तर नाही खाऊ. लेकरांचं कसं असतं, काही बघितलं की त्यांना ती गोष्ट खायची इच्छा होते. म्हणून मी म्हणलं जाऊ द्या बनवावं आता. आम्ही पण खातो, ती पण खाईल सकाळी सकाळी. आणि स्वयंपाक उरलेला आहे, ते दुपारी जेवण करायला तेच होईल. चपाती वगैरे गरम करून घेता येईल. मग काय नाही, मग घेतली तयारी करून. ब्रेड वगैरे कालच घेऊन आलेली होती मी. गेले होते भाजी वगैरे आणायला तेव्हाच. मग ब्रेड वगैरे घेतले. काय काय साहित्य लागतं सगळं काढून घेतलं होतं. रियांशिकाची लगबग चालूच असते मध्ये-मध्ये. ते बनवूस तर असं काही नवीन बनवायचं असल्यावर ती किचन सोडतच नाही. तिथंच उभी असते. आणि ती बघते काय काय टाकते, ती सांगते हे टाकायचं, ते टाकायचं, हे टाक, ते टाक. लेकरांना काही कळत नाही, पण आपलं बघून शिकतात बी. त्यांना माहीत असतं कशात काय पडतं, कशात काय नाही ते. आणि आमची रियांशिका तर थोडी जास्तच हुशार आहे. तिला तर सांगायची काही गरज नाही आहे. रेसिपी आपण काय बनवत असलो, व्हिडिओ वगैरे मी एडिट करत असले, मी जे बोलत असले, ती मग तेच बोलते. जेव्हा मी व्हिडिओ शूट करत असते तेव्हा तिचं काही ना काही चालूच असतं. तिचं चाललं होतं गप्पा मारायचं. हे टाक, ते टाक, चीज जास्त टाक, हे कमी टाक, ते कमी टाक. लेकरांचं कसं असतं, खाणं कमी आणि बोलणं जास्त असतं. मग रियांशिकाला पहिला बनवून रियांशिकालाच दिला होता. नंतर रियांशिकाच्या पप्पासाठी बनवत होते. त्यांना जायचं होतं म्हणून. मी म्हणलं घ्यावं गरम गरम करून, खातील ते पण आणि मी पण खाईल. सर्दीमुळं काही खायची इच्छा पण होत नाही आहे. आणि आता आता उन्हाळा लागला तसं इकडं थोडंसं पाण्याचं टेन्शन चालू आहे. व्होल्टेज कमी आहे कालपासनं, म्हणून पाण्याचं बी थोडंसं टेन्शन होतं. मग रियांशिकाच्या पप्पाला म्हणलं होईपर्यंत तुम्ही थोडंसं 2-3 बकेट भरून ठेवा. नंतर मग मला परत आज किचन वगैरे बी क्लीन करायचं होतं. गॅस पण काल घासला नव्हता मी. काल आल्या सगळंच म्हणल्यावर होत नाही. फ्रीजवर पण पसारा झाला होता. मी म्हणलं त्यांना तोपर्यंत तुम्ही 3-4 बकेट भरून ठेवा, म्हणजे पाणी गेलं तरी माझं माझं काम होईल. त्यांचं तर सगळं झालं होतं आवरून. मी म्हणलं तेवढंसं पाणी ठेवा. मग ते खाऊन वगैरे झाल्याच्यानंतर पाणी वगैरे त्यांनी भरून ठेवलं. मी म्हणलं आता किचन वगैरे घेते क्लीन करून, पहिलं भांडी घासते. आणि रात्री त्यांना यायला वाजले होते 12. म्हणून मग त्यांनी जेवण पण उशिरा केलं. आणि मला आता सर्दी वगैरे झालेली आहे म्हणून माझं एवढं डोकं वगैरे दुखत होतं, म्हणून मी रात्री काहीच आवरलं नाही. ते 12 वाजता आल्याच्यानंतर त्यांनी हाताने घेतलं, जेवण वगैरे केलं त्यांनी. मग भांडे वगैरे तसाच राडा पडलेला होता. मी म्हणलं आता सकाळी जेव्हा सगळं काम होईल तेव्हा मग परत भांडी वगैरे घासेल. रियांशिकाची मदत चालू होती. फ्रीज वगैरे धूळ झालेली होती म्हणून पुसत होती रियांशिका. मी म्हणलं तेवढंच माझं काम कमी होईल. मग तिचं झालं पुसून वगैरे. तिच्या मैत्रिणी आल्या होत्या खेळायला.
मग म्हणलं आता तिचं खेळत आहे तोपर्यंत आता मी भरण्या वगैरेवर धूळ वगैरे भरपूर झाली होती आणि किचनची एक खिडकी खुल्लीच राहिली होती म्हणून सगळं वारं वगैरे येऊन सगळं धूळ झाली होती. नाहीतर एवढं घाण होत नाही. म्हणून आता मी भरण्या वगैरे काही घासत बसणार नाही आहे. फक्त कपडा घेतला वल्ला करून आणि सगळं पुसून घेतलं. म्हणजे कसं आपल्याला बी बरं दिसतं. लई धूळ झाली की मग आपल्याला पण व्यवस्थित दिसत नाही, काही करायला पण उल्हास येत नाही. म्हणून म्हणलं पहिलं एवढं पुसून घ्यावा, नंतर मग काय नाही, घरं वगैरे झाडायची राहिली होती, घरं पुसायची होती आणि गॅस वगैरे काल काही वेळ भेटला नाही म्हणून मग काल गॅस वगैरे काही घासला नव्हता. म्हणलं आज घासून वगैरे क्लीन करून घ्यावा, म्हणजे परत परत टेन्शन नाही आहे. एकदा घासले की नंतर 2 दिवस पुसून बी घेतलं तरी चालतं. घरं वगैरे सगळी झाली होती आवरून. म्हणलं आता जेवायचं होतं, वरण वगैरे होतं, थोडंसं गरम वगैरे करून घ्यावा. यांची काला तूप लावून कडक करून द्यायची होती चपाती. मग म्हणलं तिला तोपर्यंत तू होमवर्क वगैरे कर, नंतर आपण जेवण वगैरे करू. तिचं रिव्हिजन चालू होतं स्कूलचं. मग म्हणलं झालं तिचं रिव्हिजन वगैरे, मग म्हणलं आता देवपूजा हे करून घ्यावा. देवपूजा कशी निवांत केली तरच बरं पडतं, घाईघाईत होत नाही. मग देवपूजा वगैरे केली. आणि कसे वाटतात आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.